सकाळी काही जेवलो मी पुण्यातच ॲक्च्युली पिंपरीमध्ये हेल्मेट वगैरे चेक करायसाठी बाईकला स्वतः बाईक आत्ता मीन्स जरा औषधाचा रस वगैरे पितो तिथे मी हेल्मेट वगैरे मला काय काय माहिती होतं ना ते चेक करायला गेलो मी खरं तर बट पुण्यामध्ये मला थोडंसं कॉस्टली वाटलं मग असं करतो ऑनलाईन चेक करतो आणि ऑनलाईनच मागवतो अगर मला वाटलं की ऑनलाईनमध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे थोडाफार तरी पैशांमध्ये तर मग मी ऑफलाईन पण घेऊ शकतो बघूया आपण आता काय करायचं काय नाही तुम्हाला सांगत राहतो आता घरी जाऊन बॅग वगैरे घेऊन थोडंसं काय मला लॅपटॉप वगैरे घेऊन परत कॉलेजला जाऊया काही जरा भूक लागली होती तर आता सबवे राहतो थोडंफार खातो वगैरे नाही खातो वगैरे कारण की म्हणजे पुण्यात गेलं तर तुम्हाला माहीतच आहे तर खातो वगैरे थोडंसं बघू लायब्ररीत जातो थोडा वेळ नाही तर मग घरी जाऊन बॅग वगैरे घेऊन लायब्ररीत जाईन पण टाईम बघूया कारण की कसं आहे दादा वगैरे तर दादा घेऊन घरी जाणार ना मला आमच्या ह्याच्यात फक्त आज 3 जण आहे मी आदित्य आणि अंजली राहिलो आहे बाकी ओम आणि मामा घरी आहे पाटील घरीच आहे आता एकदम खतरनाक असं सीझन झाला आहे एकदम खतरनाक मग बाहेर गेलो दाखव फोटो कसा झाला आहे वातावरण हे बघा स्नॅपचे एकदम खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक असलं हे झालं माहिती का वातावरण जा की मग दाखवतो बघा आँखों में छुपी है आजान रेडियो की कहानी ऐसा है इश्क में एकदम क्लाउडी परफेक्ट एकदम रोमॅन्टिक असं आता ह्या जाग्या ह्याच्यावर एखादी राईड केली असती मी आता जस्ट पेट्रोल फुल करून आलो मला माहितीच आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ आद्या टाकी फुल केली हा अरे ना आपण वडापाव वगैरे मस्त आता एखादे राऊंड वगैरे बघूया ट्राय करू दाखवतो आता आमच्या कॉलेजचं जरा अंडर कन्स्ट्रक्शन आहे आमचं कॉलेज कमी आणि कन्स्ट्रक्शन साईड जास्त आहे सध्या यारशी मी सकाळीच पोसून आलो होतो खराब झाली परत जाऊ दे जाताना पुसतो आता ते कपडे कुठे इथं खाली कसे थांबा दिसन थांबा कसे गाईज याला म्हणतात पेट्रोल थोडीशी खराब झाली ॲक्च्युली झाडाखाली आहे ना थोडीशी खराब झाली बट सकाळी मी पुसून आणली होती कपड्या परत पुसतो आता कपडा 200 रुपयाचा आहे गाईज चांगला नसेल तर मग कसा असेल पोलीसवाल्यांनी म्हणूनच थांबवतं दिसानच काय MS-14 काही दिसानच नाही आहे लाईटीमुळं हा अबे तिची हाईट आणि ते बघ तिची हाईट आणि ते बघ सेम हाईटवर आहे ते जा बरं आता बघू दे कशी वरती जाते तसं का वा रे वा टाक बर उडी टाक उडी अरे आता गाईज आम्ही चाललोय सार्थक आम्ही दोघं जातो घरी काय लिहितोय अभ्यास करायला लागतं ना हा मी उद्या चाललो ना अख्खा वर्ष नाही केला आणि आता करतो काय लिही दाखवलं नाही काय करतोय पण लिही आता घाम बघू शकता का गाड्याचा अभ्यासाने टेन्शन आले त्याला एंड सेम आले आता जवळ मॅथ्स डबल इंटिग्रेशन नाही मला पण करायचं डबल इंटिग्रेशन ट्रिपल सगळंच आहे सिंगल समजला मला पण डबल आणि ट्रिपल समजायला टाइम लागणार लहानपणी समजत होता भाई अरे तुम्हाला बायोच्या स्टुडंटला विचारा कसं असतंय बायो काय नाही बायो तुला बायो मे बी बायो हे बायो आहे जाऊ दे 2च दिवस गेले मी उद्या चाललो ना पाठाचं काय उद्या मला उद्या जायचं आहे काही हो का हा मामा असलं तरी फ्लॅटवर जाऊ फायदाही नाही जाऊ दे मग मामा तुला जायचंच का बरं ठीक आहे बघू रात्री आल्यावर डिसाईड करू सगळेजण तू आज घरी ये प्रतीक हा तिथे काम करायला मजदूर
मजदूरो ए मजदूरो. गाईस फायदा झाला की नाही गाडी पुसण्याचा. कसं आहे ॲग्री एवढं मॅट फिनिश वाटतोय त्याचा, बट ॲक्च्युली खूप भारी दिसते. चला आलोय फ्लॅटवरती मी आणि मामा. मामा काय घेतलं? स्प्राईट. मामा आणि मी आल्यावर मजा चालू असते आमची. ए बाकीचे आले ना मग मजाची किरकिर होती, काही ना काहीतरी चालू राहते. मामा मीच पाहिजे मग. मामा थांब ना मग. अरे मामा गेल्यावर ना लय बोर होते खरं तर. मग राहू वाटत नाही, येऊ वाटत नाही. मग मामा आहे ना ते जरा एक पॉझिटिव्ह एनर्जी. खरं सांगतो मामाच आहे ना काहीतरी आहे ऑऱ्यामध्ये. मामा असलं ना एकदम पॉझिटिव्ह वाटलं की म्हणजे मला माझं एवढं पण टेन्शन असलं ना मामा संघ फ्लॅट कुठे असलं ना मामा संघ एवढं काय वाटत नाही. रिलॅक्स वाटतं, रिलॅक्स. मामा काय आहे तुझ्या ऑऱ्यामध्ये? ऍक्च्युली विषय काय असं माहिती आहे का, आम्ही सगळे एवढे हे असतो दिवसभर टेन्स बिन्स हे. मामाचा ऑरा असा आहे ना तो खूप पॉझिटिव्ह टाईप आहे, एकदम पॉझिटिव्ह पर्सन आहे तो आमच्या ग्रुपचा. यार थांबा तुम्हाला दाखवतो. तो कसा आहे लांबून दिसत नाही ना, तर मग त्याला जवळ जाऊन बघणं लागतं आम्हाला लय. तुम्हाला दाखवत आता. त्याला म्हणलो की फक्त पाणी घेऊन ये, तिथं उभं राहून लाईट बंद चालू करायला, म्हणजे अख्खे खराब करून टाकायची. ते कट होऊन टाकतं रे. होय रे अय ओम्या थांब ब्राईटनेस वाढू दे. अय बॅटरी काय फुकट चार्ज करून भेटायली का रे? बॅटरी फुकट चार्ज करून भेटायली तुला? बॅटरी याची गाडीची बॅटरी काय? नाही पेट्रोल. नाही लाईट पाण्यावर चालतात त्याच्या. चोंग्या ऐक ना ते फिल्टर घेऊन टाक ना. गाइस 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 बरोबर. गाइस ये हमारे सोसाइटी का फिल्टर है जो हमने कभी देखा ही नहीं आज तक. फिल्टर सगळं पाणी बी नाही भरू शकतो. मामा उद्या जाणार. इनके सब तो बाळा तो ना उद्या गादी घेऊन येणार रे. इस डोंबळे का सोसाइटी का काय ना तो डायरेक्ट काही दिवसात गाडी गादीच घेऊन येतो डायरेक्ट. गाडी भाडे भाडे पाहिजे नाही. गादी तो एक दिवस खुशी पाहिजे आपल्याला कपडे. flat चा हिस्साच मागते. त्याचा हिस्सा देजा ना. हा चालेल या घेऊन. पाणी प्यायचंय बघ. केलं का चालू परत? अरे हॉस्पिटल चालू केलं काय होतं? अबे बॅटरी उतरते रे लाईटीमुळं. हे आमचे वॉचमॅन मामा आहेत ज्याने आम्हाला पाण्याचे खूप सहकार्य केलंय. उद्याच्या ब्लॉगमध्ये असाल तुम्ही. तुम्हाला सांगतो अक्षरशः थांबायच्यावर फोकस मारू दे. असं अक्षरशः याला माहिती होतं इथं फिल्टर आहे हे, तरी आम्हाला म्हणते नळातलं पाणी पी. ते कसं ते नळातलं पाणी याला काय म्हणायचं मग तुम्ही सांगा. हे एवढं तर हे गद्दा याला माहिती असून सांगत पण नाही फिल्टर आहे इथं खाली पण की भरून बिरून नेता येईन. बघा तुम्हाला दाखवलं. चले तुला काय इन्व्हिटेशन पाठवायची का? निखिल तो हो पुढे मग आम्ही